माझ्या मतदारसंघामध्ये भोर, राजगड, मुळशी यांचा समावेश आहे। त्या ठिकाणी राजगड, तोरणा असे किल्ले आहेत। पूर्वी लोक स्वप्न पाहायची की आपल्याला एकदा तरी राजगडावर जाऊन दर्शन घ्यावं, त्या ठिकाणी वास्तव्याची संधी मिळावी। परंतु आज परिस्थिती अशी आहे, त्या ठिकाणी फक्त वयस्कर लोक राहतात। एकही तरुण त्या ठिकाणी राहायला मग नको म्हणतोय, कारण त्यामागे एक असं आहे की त्या ठिकाणी कुठलीही रोजगाराची संधी उपलब्ध नाहीये। म्हणून माझी आपणास विनंती आहे, त्या ठिकाणी भोर MIDC आणि वेल्ह्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आहे, त्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे। ते जर मार्गी नाही लागले तर भविष्यकाळात भोर, राजगड या ठिकाणी एकही तरुण मुलगा वास्तव्यास राहणार नाही, याचा आपण थोडा विचार करावा। त्याचप्रमाणे माझ्या मुळशी तालुक्यामध्ये MIDC आहे, परंतु त्या ठिकाणी तिसरा आणि चौथा टप्पा आहे। त्या ठिकाणी आपण MIDC सिक्के टाकलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी कुठलंही काम झालेलं नाही। लोकांना गेली 18 वर्ष झाले त्या ठिकाणी कुठलंही काही काम करता येत नाही। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। अनेक समस्या वाहतुकीच्या आहेत, त्या समस्या भेडसावत आहेत। तेव्हा आपणास विनंती आहे, त्या ठिकाणी एकतर आपण DP फायनल PMRD फायनल करावा, नाहीतर त्या भागासाठी एक सक्षम पर्याय म्हणून जी 7-8 गाव आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण आहे, त्या ठिकाणी ते मनपामध्ये घ्यावे, याचा ठिकाणी आपण विचार करून प्रथमतः काल शिवनेरी या ठिकाणी स्वराज्य ध्वज उभा करण्याचं जे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासन दिलं, त्याबद्दल आपला आभार मानत असताना स्वराज्याची राजधानी राजगड असन किंवा ज्या ठिकाणी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तोरणागड असन, या ठिकाणी सुद्धा स्वराज्याचा आपले ध्वज उभा करावा, अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो। धन्यवाद।